मी गिरीश गरवारे नाशिकमधून बोलतोय. मी नाशिकमध्ये एका प्रोग्रामचा ऑर्गनायझर आहे. त्या प्रोग्राममध्ये आमच्या फॅकल्टीचं नाव आहे कमलजीत सिंग आणि वंदना कुलकर्णी. कमलजीत सिंग हे सायकॅट्रिस्ट डॉक्टर आहेत. त्यांनी 20 एक वर्ष काउन्सिलिंग या विषयामध्ये केलेलं आहे. बऱ्याचशा इन्स्टिट्यूटशी अटॅच्ड आहेत. तसंच वंदना कुलकर्णी ज्यांनी MS काउन्सिलिंग केलेलं आहे आणि त्यांनी पण 20-20 वर्ष या क्षेत्रात काम केलेलं आहे आणि त्यांनी या विषयावरती बरीच पुस्तकं लिहिली आहेत. हा कोर्स कंडक्ट करत आहेत. या प्रोग्रामचं नाव आहे लग्ना तुझा रंग कसा. या प्रोग्राममध्ये आम्ही सर्व वयातली गटांना लग्नासंदर्भात काउन्सिलिंग या विषयात परिचय करून देतो. आता प्रत्येक फॅमिलीमध्ये, प्रत्येक कुटुंबात लग्न हा विषय सुरू होतो जेव्हा मुलं आणि मुली लग्नाची होतात तेव्हा. जनरली मुलांना जेव्हा सांगितलं जातं तू आता मोठा झालायस लग्न कर, मुलीला सांगितलं जातं मोठा झालायस लग्न कर आता, तेव्हा प्रत्येक घरामध्ये प्रत्येक मुलगा किंवा मुलगी या विषयाला रेजिस्ट करते. ते म्हणतात आत्ता नको नंतर, आणि बऱ्याच वेळा ह्याच्यात डिले डॅली होतं. हा डिले डॅली बऱ्याच वेळेला 6 महिने असतो, कधी 6 वर्ष पण असतो. तर हा डिले डॅली त्यांचे कन्फ्यूज स्टेट ऑफ माइंड असतं, गोंधळलेली असतात, म्हणून बऱ्याच वेळेला होतं. या प्रोग्राममध्ये आम्ही सुरुवातीपासूनच प्रोग्रामच सुरुवात असा करतो की मुलं आणि मुलींना, स्त्री आणि पुरुषांना, इवन सिनियर्सना बेसिकली मेल ब्रेन आणि फिमेल ब्रेनचा जो कम्प्युटर आहे, हार्डवेअर आहे, त्याची विचारसरणी काय वेगळी आहे, ते कसे विचार करतात ह्याची परिचय करून दिला जातो. हे समजल्यावरती लोकांना समजतं की एक्झॅक्टली आपण कसा विचार करायला पाहिजे. त्याच्यानंतर बऱ्याच वेळेला आपण घरातली माणसं, आई वडील, नातेवाईक, फ्रेंड सर्कल हे सगळं समजून सांगत असतात की बाबा रे आता तू लग्न कर. हे वारंवार सांगितल्यानंतर मुलं आणि मुली हो म्हणतात, पण तो हो बरोबर नसतो, तो उगीचच कॅरिड अवे हो असतो. तर तो हो तसा न होता खरा हो झाला पाहिजे, तो समजून झाला पाहिजे असं आमचं कोर्स म्हणतो. त्या कोर्समध्ये आम्ही मुलांना मुलींना एक्झॅक्टली तुम्ही तुमचं एनरोल कसं करा, नाव कसा, बायोडाटा लिहा, जेव्हा तुम्हाला अरेंज मॅरेजमध्ये किंवा लव्ह मॅरेजमध्ये तुमचा जोडीदार भेटेल तेव्हा तुम्ही त्याला काय प्रश्न विचारायला पाहिजेत, काय बोलायला पाहिजे हे समजून सांगितलं जातं. त्याच्यानंतर जर अशी परिस्थिती असेल, मुलाचं लग्न ठरलेलं आहे, त्यांनी ठरवलं आहे किंवा त्याचं घरात ठरलेलं आहे, त्यांनी लग्नाला समोर जाताना काय गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत, कुठच्या गोष्टी जोडीदारावर बोलल्या पाहिजेत, कशा बोलल्या पाहिजेत, काय काय सांगितलं पाहिजे, आणि अनरिअलिस्टिक आणि ड्रीमी आयडियावरनं रिअलिस्टिकवरती आलं तर लग्नाचे पुढचे 30, 40, 50 वर्ष जे काय साथ राहतो ते चांगले झाले पाहिजेत, याच्यावरती कोर्स जातो. त्याच्यानंतर पुढची गोष्ट असते की आम्ही त्याला ऑडिटिंग रिलेशनशिप असं म्हणतो. ऑडिटिंग रिलेशनशिप असं आहे की लग्नाला तुमचं 1 वर्ष झालेलं आहे, 2 वर्ष झालेलं आहे. आता त्या लग्नामध्ये तुम्ही हनीमून पिरियडच्या बाहेर आलेला आहात, थोडेसे वाचताय पण जास्ती टिकताय, कमी वाचताय, जास्त काही असू शकतं. यांना त्यांचे लाईफ एनरिच कसं करायचं, थोड्या गोडपासून जास्ती गोड कसं करायचं, उत्तम कसं करायचं, ह्याच्यावरती कोर्स जातो. हा कोर्स त्याच्या पुढे जातो की ज्यांची अक्षरशः लग्नाला 15 वर्ष झालेली आहेत, ते दोघंही आपल्या संसारासाठी झगडत आहेत आणि पण थोडंसं भांडण आहे, जास्ती भांडण आहे, भांडण करूनही एकत्र राहत आहेत किंवा भांडण करत नाहीत पण गप्प राहत आहेत. दे आर नॉट लिव्हिंग व्हेरी स्वीट लाईफ, दे आर लिव्हिंग अ ओके फेअर लाईफ. पण ते लाईफ एनरिच कसं करायचं, गोड कसं करायचं, याच्यावरती आम्ही कोर्समध्ये खूपसा पार्ट कव्हर करतो. त्याच्यानंतर लग्नाची अवस्था जाते की लग्न 25-30 वर्ष आहे, आता मुलं लग्नाची झालेली आहेत. आता हे आई वडील गायडिंग फोर्स आहेत लग्नासाठी मुलांच्या, पण त्यांनी काय असं काही कोर्स केला नाही किंवा आमच्या वेळी तो असा कोर्स नव्हता. मग त्यांना कसं सांगायचं, त्यांनी मुलांना कसे बोलायचं, त्यांच्यावरती हा कोर्स पुढे जातो. त्याच्यानंतर असं म्हणू शकतो मी की आजकालची मुलं आणि मुली अक्षरशः 12 आणि 13 वर्षानंतर करिअरला परस्यू करतात. ते इतके करिअरला परस्यू करतात की ते 25 ते 30 वर्ष करिअरलाच परस्यू करत असतात. आणि त्या करिअरला परस्यू करत असताना आणि करिअर झालं, पगार मिळायला लागला की आपण मुलांना म्हणतो तू आता लग्नाचा झालास, तयार हो. पण ॲक्च्युली या 15-16 वर्षात करिअरला परस्यू करत असताना ती फक्त मुलं स्वतःचा महिन्याचा पगार कसा मिळवायचा आणि मग घर कसं चालवायचं या स्किल्सपर्यंतच आलेली असतात. आणि लग्नानंतर खरे 30-40 वर्ष कसं जगायचं ह्याचा काहीच कल्पना नसते. तर ही कल्पना कुठंतरी कोणीतरी योग्य पद्धतीने द्यावी ही इच्छा आहे, ही आच आहे.
म्हणून आमच्या फॅकल्टीजनी आणि आम्हा ऑर्गनायझर्सनी आणि इतर मंडळींनी बरेच हितचिंतकांनी जवळजवळ 7 वर्षापूर्वी हा एक प्रोग्राम डिझाईन केलेला आहे. हा प्रोग्राम गोव्यामध्ये, पुण्यामध्ये, चेंबूर, ठाणे, मुंबईमध्ये आत्तापर्यंत 15 ते 20 वेळा झालेला आहे. तो नाशिकमध्ये कधीच झालेला नाही आहे. तो नाशिकमध्ये व्हावा असं आम्हाला वाटलं, म्हणून आम्ही प्रोग्राम कंडक्ट करतोय. मी प्रथम 7 वर्षापूर्वी हा प्रोग्राम बघितला, मला आवडला. त्याच्यानंतर जेव्हा दुसऱ्यांदा प्रोग्राम होता तेव्हा मी नाशिकमधनं कमीत कमी 11 मुलांना आणि मुलींना घेऊन गेलो. त्यांना खूप प्रोग्राम आवडला. त्यांची काही जणांची लग्न झाली, काही व्यवस्थित सेटल झाली, काही जणांचं खूप चांगलं झालं. पण त्यातल्या 4-5 जणांनी सांगितलं की हा प्रोग्राम नाशिकमध्ये झालाच पाहिजे, आपण काका काहीतरी करूया. तेव्हा आम्ही असे 4-5 जणांनी मिळून हा प्रोग्राम नाशिकमध्ये झालाच पाहिजे ह्याचं ठरवलेलं आहे आणि म्हणून आम्ही प्रोग्राम करत आहे. आता हा प्रोग्राममध्ये एवढा जर गायडन्स असेल तर हा प्रोग्राम एक खरं म्हणजे चळवळ आहे. आजकालची मुलं जवळजवळ 16व्या वर्षी कॉलेजमध्ये जातात, मुली पण 16व्या वर्षी कॉलेज जातात. जे कधी-कधी माणसं नोकरीत जातात, ज्यांची परिस्थिती कॉलेजमध्ये नसते किंवा त्यांचं शिक्षण वेगळं असतं काहीतरी किंवा ते धंद्याला लागतात. पण सर्वजण लग्न 30व्या वर्षी करतात, 25व्या वर्षी करतात. तर ही 15 वर्ष ते मुलां-मुलींशी एकमेकांशी कॉन्टॅक्टमध्ये असतात. ते एकमेकांशी बऱ्याच गोष्टीवरती चर्चा करतात. कधी-कधी त्यांचे रिलेशनशिप होतात. ते रिलेशनशिप कमी जास्त प्रमाणात होतात, कधी बिटर होतात. त्यातनं चुकीचे अनुभव येतात त्यांना, वेळ वाया जातो. हे होऊ नये म्हणून त्यांना काय गाईडन्स आहे याच्यावरती कंडक्ट केला जातो. या प्रोग्रामला येणारी मुलं आणि मुली ही समप्रमाणात असावी असा आमचा खरा दृष्टिकोन आहे. 17-18 वर्षापासून मुलं आणि मुली आलं तरी खूप फायदा होतो. शिवाय अगदी पॅरेंटल एज 60+ आले तरी फायदा होतो. आम्ही असं इन्सिस्ट करतो, आम्ही असा आग्रह धरतो, आम्ही असं कळकळीने विनंती करतो की तुम्ही जोडीने या. तुम्ही जर जोडीने आला तर तुम्हाला जास्ती समजेल. तुमचं लग्न झालं असेल, जोडीने आला, तुम्ही सासू-सासऱ्यांबरोबर आला तर अत्यंत बेस्ट आणि जर तुम्ही व्याह्यांबरोबर आलात तर आउटस्टँडिंग. तुम्ही एकटे या चांगलं आहे, जोडीने या बेटर आहे, सासू-सासऱ्यांबरोबर या बेस्ट आहे आणि व्याह्यांबरोबर आलात तर आउटस्टँडिंग आहे. आम्हाला हा मिक्स क्राऊड पाहिजे, आम्हाला हा इक्वल क्राऊड पाहिजे. हा प्रोग्राम 2 दिवस कंटिन्युअसली चालतो. सकाळी 8:30 पासून ते संध्याकाळी 6 पर्यंत प्रोग्राम चालतो. त्या प्रोग्राममध्ये ब्रेकफास्ट, लंच, चहा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी इन्क्लुडेड असतात. प्रोग्राम अत्यंत एअर कंडिशन हॉलमध्ये चालतो. प्रोग्राम अत्यंत खेळीमेळीने चालतो. त्याच्यामध्ये व्हिडिओज, स्लाईड शोज, इंटरॅक्टिव्ह सेशन्स वगैरे अशा खूप असतात. फार इंटरेस्टिंग वाटतं. जरी आमचं फॅकल्टीचं लेक्चर जरी 5:30-6ला संपलं तरी सर्व पार्टिसिपंट्स काही ना काहीतरी प्रश्न विचारण्यासाठी जवळजवळ 8-8:30 पर्यंत हॉलमध्येच असतात. हा प्रोग्राम या पद्धतीने चालतो. हा प्रोग्राम नाशिकमध्ये होणार आहे. नाशिकमध्ये ब्लू नेशन स्पेस मद्रास कॅफेवरती ओल्ड गंगापूर नाक्याला होणार आहे. त्या दिवशी शनिवार आणि रविवार आहे. तर आपण जरूर पार्टिसिपेट करा या प्रोग्रामवरती. आम्हाला कॉन्टॅक्ट करायची जागा, माझा टेलिफोन नंबर आहे 9422252333. त्याच्याशिवाय या साईटवरती ब्रोचर पण आहे. त्या ब्रोचरमध्ये इतर जणांचे ईमेल आय डी, इतर जणांचे नंबर पण लिहिलेले आहेत. इतर कोणाशी पण संपर्क साधू शकता.